श्री स्वामी समर्थ. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावे असं वाटतं का? मग चला तर ही 5 कामे करूयात आणि चमत्कार पाहूया, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग ही 5 कामे कोणती ते आपण पाहूया. करोडो भाविक दररोज श्री स्वामी समर्थ यांची सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना या गोष्टी कायम लक्षात ठेवायला पाहिजे, नाहीतर त्या स्वामी सेवेचा काही उपयोग होणार नाही. अक्कलकोट स्वामी भक्तांची पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची पूजा, आरती, नित्यसेवा करत असतात. स्वामीची सेवा करणे, पूजा करणे, स्वामीचा जप करणे हा भाविकांचा नित्यक्रम असतो. अनेक जण न चुकता स्वामीचं नामस्मरण, उपासना, तारक मंत्राचे पारायणही करत असतात. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी स्वामींना प्रसन्न व्हावे, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्यावर स्वामीचा वरदहस्त कायम व्हावा असं आपल्याला कायम वाटत असतं. परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणं आपल्याला आवश्यक आहेत. या गोष्टींचं भान ठेवून आपण स्वामींची सेवा करायला हवी. मुळातच स्वामींची सेवा करायला विचार मनात यायला सुद्धा आपल्याला स्वामीची कृपाच व्हावी असं वाटतं, कारण स्वामीचा विचार आपल्या मनात येणं सुद्धा ती स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं सांगितलं जातं. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम आपण अंतर्मुख झालं पाहिजे. मी काय करते, कोणासाठी करतं हे महत्त्वाचं नसून स्वामी ते करून घेतात हे महत्त्वाचं आहे. स्वामी सेवा करायची हा विचार जरी मनात रुजला ना तर समजा ह्या जन्मातील तुमची आणि स्वामीची भेट फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम आपलं मन हे अंतर्मुख झालं पाहिजे. मी काय करतो, मी स्वामींसाठी काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. नुसते स्वामी स्वामी करून काहीही होत नाही. त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांचा शब्द खाली पडून देणं ही एक खरी कसोटी आहे. मग ह्या कसोटीमध्ये स्वामी महाराज नेहमी म्हणतात, हम गया नाही जिंदा आहे. ही प्रचिती तुम्हाला क्षणक्षणी यायला वेळ लागणार नाही. कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही. इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी महाराज नक्की घालणार आहेत. मात्र त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे, सक्षम व्हायला हवे. आजही अनेकांना स्वामी कृपेचा अद्भुत अनुभव येत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे कालतीर्थ अभिवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आता आपण इच्छित मनोरथ पूर्ण होण्यासाठी स्वामींची कोणती सेवा करावी, स्वामींची कोणती पूजा करावी, त्यांची भक्ती कशी करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. पहिली गोष्ट कोणती तर स्वामी सेवा करताना सर्वप्रथम वाईट सवय तुम्ही सोडून द्या. खोटं बोलणे टाळा. एखाद्याची फसवणूक तुम्ही करू नका. वाईट आचरण टाळा. खोटेपणाने वागणं तुम्ही सोडून द्या. या सर्व गोष्टी स्वामी सेवा करताना आपल्याला अजिबात चालत नाही, कारण अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. काही लोक नेहमी नकारात्मक गोष्टीचा विचार करत असतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सुद्धा ते नकारात्मक बोलत असतात. असे लोक कधीही यशस्वी होत नाहीत आणि अशा लोकांच्या पाठीशी स्वामी कधीही राहत नाहीत आणि त्यांच्यावर कुठलीही कृपा ते करत नाहीत. लोकांचा स्वतःवर विश्वास नाही अशा लोकांवर स्वामी कधीही त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. त्यामुळं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी सेवा करत असताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, चांगले तेच बोलावे, चांगले तेच वागावे. सकारात्मक विचार तुम्ही तुमच्या मनात ठेवा. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. तुम्हाला शिस्तीचं पालन अवश्य तुम्ही करा. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर शिस्त. तुम्ही स्वामी सेवा करताना शिस्त असायला हवे. तुम्ही एखादी नित्यसेवा करत असाल तर दुसऱ्या दिवशी ती सेवा त्याच वेळी आणि त्याच
वेळेत झाली पाहिजे, म्हणजे हे शिस्त आहे. सकाळी स्नान करून झाल्यावर तुम्ही देवपूजा नक्कीच करा. नंतर तुमचे नित्यक्रम तुम्ही करावे. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी. एखाद्या संकटात किंवा एखाद्या सेकंदात प्रामाणिकपणे आपण आपली सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे. वेळेचे बंधन तुम्ही काटेकोरपणे अवश्य पाळा. वेळेनुसार जर तुम्ही स्वामी सेवा केली तर त्या सेवेची तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. त्यामुळं तुम्ही वेळेचे बंधन पाळा आणि शिस्तबद्ध सेवा करा. चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. विनाकारण इतरावर तुम्ही जळू नका. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात वाईट विचार असणे किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही लोकांना वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, या सर्व गोष्टीमुळे आपलं कर्म खराब होतं. त्यामुळं इतरांची निंदा करणे तुम्ही सोडा. स्वामी सेवा करताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण निंदा करणाऱ्या लोकांच्या पाठीशी स्वामी कधीही उभे राहत नाहीत. त्यामुळे कुणाचाही द्वेष करू नका. आपले मन चांगले ठेवा. स्वामी नक्कीच तुम्हाला साथ देतील. ही आहे चौथी गोष्ट. स्वामीवर विश्वास असला की स्वामी अशक्यही शक्य करतात. नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळत असतात. तारक मंत्रात पण स्वामीबद्दल हेच सांगितले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी. मात्र या गोष्टी चमत्कार आणि अशक्य या गोष्टी एकाच दिवशी होत नाहीत. सांगायचं तात्पर्य काय तर ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला एकाच दिवसात चमत्कार होत नाही किंवा ती गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य एका दिवसात होत नाही. त्यासाठी आपल्याला स्वामीवर कायम विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते तेव्हा त्यांचा शुभ आशीर्वाद तर मिळतो. स्वामीचे अनुभव येतात तेव्हा जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. पाचवी गोष्ट म्हणजे कुठली तर स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपली योग्यता ही वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी श्रद्धा पाहिजे. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही तुम्ही कमी होऊ देऊ नका. स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, सतत सेवा करत राहा. गरजूंना मदत करा, मोठ्यांचा सन्मान करा, लहानग्यांना समजून घ्या, रागावर नियंत्रण ठेवा, सर्वांना समजून घ्या, त्यांच्याशी मैत्री करा, आपले संबंध त्यांच्याशी चांगले ठेवा, माणुसकी जपा. या गोष्टी केल्या तर स्वामीचा कृपेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच होईल. कुणी कसंही वागलं तरी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे, कारण आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आपली कृती चांगली ठेवा, आपलं कर्म चांगले ठेवा. स्वामी नक्कीच मदत करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा दृढ विश्वास कायम मनात ठेवा. आपल्या सेवेनं स्वामी प्रसन्न व्हावे असं वाटत असतील तर ही 5 कामे तुम्ही नक्कीच करा आणि अनुभवसुद्धा घ्या. त्यामुळं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या 5 गोष्टी तुमच्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.